फायनली मी हजरत निजामुद्दीनला पोहोचले. ते पाहू शकता. आत्ता मी पूर्ण 27 तासाची जर्नी करून हजरत निजामुद्दीन हे दिल्लीमध्ये स्टेशन आहे. तर आता इथं पोहोचलो आहे. आता इथून हरिद्वारला जायचं आहे. 12:30 वाजता ट्रेन आहे. तर बघू आता तिकीट वगैरे बुक करतो आणि इथून पुढची जर्नी आता कंटिन्यू करू. मी तिकीट बुक करते. तिकीट काउंटर मी आत्ता हरिद्वारमध्ये आणि या 2 दिवसात मी हरिद्वारला कसं पोहोचलो मला बी नाही समजलं. पण ही माझी दुसरी सोलो ट्रिप आहे. पहिली मी सोलो ट्रिप केली ती वाराणसीला गेलो मी. त्यावेळेस पहिली सोलो ट्रिप होती. पण दुसऱ्या वेळेस काय वाटलं नाही एवढं. पहिल्या वेळेस थोडं वाटलं होतं बस वगैरे. तर मी 21 तारखेला घरून निघलो होतो. दौंडहून दिल्लीला यायला 27 तास लागले. आणि तिकीट वगैरे रिझर्वेशन केलं होतं पण तिकीट कॅन्सल झालं. मग काय जनरलमध्ये असं तसं मला विश्वास नाही बसणार. पण मी दौंड ते दिल्ली फक्त आय थिंक 150 रुपयात आलो आहे. तिकीट बी वाचलं. मी ट्राय नव्हतं केलं. मी बुकिंग वगैरे केलं होतं पण ते कॅन्सल झालं. पण प्लॅन वगैरे सगळा झाला होता त्यामुळे कॅन्सल नाही करता आला. दिल्लीत मी दुसऱ्या दिवशी 27 तासाची जर्नी करून संध्याकाळी 9 वाजता पोहोचलो होतो. मग 9 वाजता तर पोहोचलो. तिथून मग रात्री 2 वाजता मला हरिद्वारला गाडी होती. मग ती मी गाडी तिथून मी बुक केली. मी जनरलचं तिकीट काढलं आणि लास्ट स्टेशन होतं त्यामुळे काही डायरेक्ट स्लीपरमध्ये बसून आलो. एकदम झोप वगैरे झाली चांगली. सकाळी 7 वाजता हरिद्वारला उतरलो. हरिद्वार उतरून तिथं स्नान वगैरे केलं. मस्त आहे नाही का हरिद्वारला, तुम्ही आलं पाहिजे एकदा तरी. बाकी बॅग वगैरे खाली लॉकर रूममध्ये ठेवली. एक दिवसाचा चार्ज सांगून त्यांनी 100 रुपये घेतलाय. आता मी इथं एक मंदिर आहे मानस आस्थ्या मंदिराचं नाव आहे. आता इथे एक असे पत्थर मी एका दगड का ठेवला तसं माहीत नसेल तुम्हाला मी सांगतो. तर असं ठेवल्यावर इच्छा वगैरे पूर्ण होते असं म्हणतात त्यामुळे ठेवलेलं आहे. तिथून रोपे पण आहे पण मी रोपेन नाही जाणार. रोपेन गेला मज्जा नाही ना. मग रोपेन नाही जाणार मी ट्राय करून की. आणि वेट पण कमीच आहे. एवढीच बॅग आहे. वेट कमी एकदम. मग मी एकदम आरामात जाईल तसं काय नाही. 2-3 किलोमीटरचा ट्रेक आहे असं वाटतंय. मी खाली विचारलं त्यावेळेस म्हणतो तेवढा ट्रेक असेल मी आहे. आता बघू इथून परत मग हरिद्वार पण पूर्ण एक्सप्लोअर करायचं राहिले. पण मी उद्या आता इथून परत केदारनाथ जाणार आहे. म्हणजे आता परत एक स्टे आपण हरिद्वारमध्ये घेऊ. आता एवढा टाईम बी नाही. आज गंगा आरती वगैरे इथून ट्रेक स्टार्ट होते. आता हे मंदिर आहे. आता आपण ट्रेक स्टार्ट करू. आता मी तर आलोय वरती. ऊन खूप वाढलंय. हार्डली ऊन आहे ना की लई. तर इकडं झाडामुळे दिसत नाही. इकडं खाली हरिद्वारचं गंगा नदी वगैरे दिसत. वरती गेला दिसले आता गंगा नदीचं वगैरे. आणि इथून पूर्ण व्ह्यू दिसतोय आता नाही का. आपली गंगा नदी वगैरे आहे इकडं. असं कोरडी वगैरे पडलेली. पाणी कमी झाले ना. पाऊस वगैरे नाही आता वरती. फायनली आता इथं पोहोचलोय. आता इथून खाली हरिद्वारचा व्ह्यू आहे बघा. असा दिसतोय मस्त दिसतोय. पलीकडनं ती आटलेली दिसते. पाणीच नाही मी आपलं पाणी दिसायला वाटत. त्या रोपे साईडला आणि मंदिर आहे. दर्शन वगैरे झाले. आता निघायचं करायचं. वरती तर रोपे. आता खाली निघतो. तो आता इथून दुसऱ्या मंदिराला जायचं. इथून वरून आहे ना दुसरीकडे यायला रोपेसाठी रस्ता पण आहे. पण तिथून जवळ लांब आहे. खाली जाऊ. खालून
काहीतरी रिक्षा वगैरे आणि तिथून परत खाली जाऊ. ब्लॉक कसा कंटिन्यू करू आपण थोडा वेळ. मस्त मंदिर होतं आत, फक्त मोबाईल वगैरे अलाउड नव्हता. तर आता वैष्णवी भरपूर एकदम असं की खूप मंदिर होते आत. खाली या साईडला व्ह्यू आहे. ऊन वया नाही पण आज इतकं टेम्परेचर किती टेम्परेचर आय थिंक हाय. तर आता गंगा आरती झाली त्यामुळे काही शूट नाही केलेला ब्लॉग वगैरे, पण आता क्राऊड जरा कमी झालाय. इथं गंगा आरती तर आता इथून निघतो मी, कारण आता बस स्टँड बुक करायची. आता जेवण वगैरे करायचं राहिले. थोडं मार्केट वगैरे एक्सप्लोर करू आपण, अरे बघू आता भेटलं तर. यहाँ पर आरती मिल रही है, ले लेते. माई गंगा जी की आरती है, ये अच्छा है. मतलब मैं जब वो वाराणसी गया था ना तब ऐसा नहीं था. वहाँ पर आरती वगैरह बहुत कमी मिलती थी. यहाँ पर मिलती है, वो अच्छी बात है. तो चाय भी पीते देखते भी, चाय लगाए. बहुत गर्दी, मतलब क्राउड बहुत ज़्यादा हो गया. मस्त दिसतंय एकदम. हे जे फुल आहे ना याला हर की पौडी असं म्हणलं जातं. आता काय झालं, मी लॉकर घेतलं होतं सकाळी 100 रुपयाला. मस्त लॉकर वगैरे भेटलं होतं. आता ही बॅग वगैरे बाहेर काढली. आता सकाळी ठेवलं होतं वाटतं लॉकरमध्ये. 100 रुपये चार्ज आहे पर डेचा. कॉन्टॅक्ट वगैरे बघू, भेटलं तर सांगल ब्लॉगमध्ये कॉन्टॅक्ट. आता हे सगळे एखादे ट्रान्सफर करतो. आता हरिद्वारमध्ये शॉपिंगला तसं ऑप्शन आहे माझ्याकडे, पण रिटर्न आपण जेव्हा बद्रीनाथून रिटर्न येणार आहे ना त्यावेळेस पण मग थांबवायचं. एक स्टे वाटलंच तर हरिद्वारमध्ये करू, कारण की बजेट पण पाहिजे पुढची. तसं बजेट पाहिजे नाही विषय, पण नको आता बघू आता नेता होतं ते वेट टू होईल बॅगमध्ये. आधीच बॅग खाली वर झाले. आता त्याचं विचारलं तर सध्या तरी आता आपल्याला बस तर नाही आहे डायरेक्ट सोनप्रयागला. सकाळी 4 वाजता आहे. तर मग मी आता वाजून 54 म्हणजे आता वाजलेत 11. आता वाजलेत 11 आणि आत्ता मी चाललोय डायरेक्ट घाटावर. आता निवांत बसतो इथं. वाटत तिथं झोपतो. 3 वाजता उठून येतो. 3 वाजता इथं आंघोळ बी करायचं म्हणून तुम्हाला आवरायला जमा बेस्ट ऑप्शन आहे तेच. इथं गेट आहे. जर तुम्ही
बाहेर टॅक्सी कॅबने पण जाऊ शकतो, पण कॅबचं रेंट मला त्यांनी सांगितलं आहे तो 1900, बस 700 पण. आणि परत त्यात कसं ते कम्फर्टेबल राहिलं बस,